नागपूर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातील नागपूर महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे। नागपूर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे। आगामी महापालिका निवडणुकीबाबत भाजी विक्रेत्यांना काय वाटतं, त्यांची भूमिका काय आहे, जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। सध्या राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे आणि नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या बाजारपेठेंची काय स्थिती आहे हे आपण जाणून घेऊया। सध्या आम्ही गोकुलपेठ भाजी मार्केटमध्ये आहे। इथले जे अनेक दुकानदार आहे त्यांच्या वर्षानुवर्षापासून अनेक समस्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मला एक सांगा की आता महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहे। तुम्ही अनेक वर्षापासून इथं काम करता, पालिकेकडनं काय सुविधा मिळतात तुम्हाला? कशाची सुविधा नाही आहे इथे, फक्त टॅक्स घेतात। नळ ना जेव्हापासून बाजार भरून राहिला तेव्हापासून नळ नाही आहे इथे। ते लोक म्हणतात की आपल्या तुम्ही स्वतः घ्या, पण परमिशन तर द्या। किती वर्षापासून हे बाजार आहे? बाजार कमीत कमी 70 वर्षापासून आहे। तेव्हापासून पाणी नाही का? पाणी नाही, बिलकुल पाणी नाही। एक विहीर होती तर ती बुजवली। तुम्ही किती वर्षापासून दुकान मांडते ते? मी तर 40 वर्षापासून। याच्या आधी माझे बाबा करत होते। बरं, आणखी काही म्हणजे वीज म्हणा किंवा रस्ते म्हणा, काय स्थिती आहे? रस्तेही बरोबर नाही, कुठे बनलेले आहे कुठे नाही बनलेले आहे। समोर गेलं तर पूर्ण उबाड खाबाड आहे। अच्छा, आणि वीज? वीज तर ते आम्ही स्वतः घेतली आहे, कॉर्पोरेशनकडून नाही मिळाली। बरं, पालिका काय सुविधा देते इथं? इथे काहीच नाही, दुसरं काही नाही। झाडझूड करतात बस सकाळी। टॅक्स किती घेतात? टॅक्स घेतात ना 40 45, कुणाचं 30 काय हजार? वर्षाचं। हो, किती? वर्षाचं 1000, 30,000, 40,000, 45,000। बरं, आणखी काही भाजी विक्रेता पण त्यांना विचारूया। बरं, काय आहे पालिकेचा निवडणुकीचा सगळीकडे एक जोर पाहायला मिळतो आणि तयारी प्रशासनाची आहे। लोकांच्या काय समस्या आहे आपण जाणून घेत आहे। नागरिक म्हणून काय समस्या फेस करावं लागतं तुम्हाला? नागरिक म्हणून आम्हाला आता आमची दुकान आहे इथे। एवढ्या वर्षांपासून माझ्या आजोबांपासून दुकान आहे इथे। आम्हाला आतापर्यंत पाणीसुद्धा आम्हाला बाहेरून विकत घ्यावं लागते ना। इथे नळाची सुविधा आहे, वीजसुद्धा आम्ही स्वतः विकत घेतलेली आहे। पालिकेकडून काहीच सुविधा नाही आणि ना रोड बनले आहे ना त्यांचं काही लक्ष आहे। फक्त ते निवडणूक आली की लक्ष देतात, निवडणूक झाली की बंद करून देतात। नगरसेवक वगैरे येतात की इकडे? नाही, कोणीच नाही। ना नगरसेवक येतात ना नगरसेवकांचे कार्यकर्ता येतात। अधिकारी वगैरे, सध्या तर प्रशासक राज सुरू आहे, तर अधिकारी वगैरे कधी पाहणी करतात का? नाही, असं काही नाही। ज्यावेळेस कॉर्पोरेशनचं मग काय कारवाई करायची राहिली त्याच वेळेस ना असे काही येत नाही। बरं, या मार्केटचं रिडेव्हलपमेंट होणार होतं, त्याचा काय प्रस्तावाचं काय स्टेटस आहे? अजून काहीच नाही। सध्या केस चालू आहे, ते 40 वर्षापासून चालू आहे की मार्केट बनणार आहे। आता अजून काहीच नाही त्याचं। महानगरपालिकेकडून आम्ही हे जे पालं बांधतो, आता आम्ही उन्हीत तर नाही बसू शकत। हे पालं बांधल्यावर सुद्धा ते लोक पालंसुद्धा काढायला लावते, तुम्ही उन्हीत बसा म्हणते। हे महानगरपालिकेचे बोलण्याची हे आहे। माझं तर आता आजी आजोबांचं दुकान आहे। आता आम्ही इथं दुकानात मार्केटला आलं तेव्हापासून आम्हाला तर कमीत कमी झाले 15 ते 20 वर्ष झाले आम्हाला। बरं, तुमच्या शेडचा काय विषय झाला? शेड नाही टाकून देत आहे? शेड टाकत नाही, आम्हालाच टाकावं लागतं शेड वगैरे। ते म्हणतात की तुम्ही जेव्हा त्यांच्या कारवाई असते त्यांनी तेव्हा म्हणतात की तुम्ही शेड काढून ठेवून द्या, शेड ठेवू नका त्याच्यावरती। बरं, आणि समोरचे येतात, आम्ही ऊन येते तर आम्ही हे तारपत्ती बांधतो आहे ते पण काढा म्हणते आम्हाला जेव्हा कारवाई करायला आले की। बरं, का त्यांचं काय म्हणणं असतं? त्यांचं काय म्हणणं नसतं। तुम्ही जसं आपण आता बाहेर आम्ही रोडाच्या वट्ट्याच्या बाहेर आम्ही दुकान लावतोय थोडं, तर ते म्हणतात की तुम्ही वट्ट्यावर लावा, तुम्ही बाहेर नको लावा। आता जेवढे लोक बाहेर बसले आहेत फुटपाथवर त्यांचे तर रोडावरच आहे। आम्ही त्या ॲक्च्युली आम्ही टॅक्स पण भरतो आहे। आम्हाला तर सुविधा पाहिजे ना काही ना काही। तुम्ही किती भरता टॅक्स? आम्ही होते 40-50 हजार जाते ना, 40, 50, 35 हजार राहते ना। ते टॅक्स घेतात त्या हिशोबाने काय सुविधा आहे का तुम्हाला? सुविधा नाही आम्हाला। रोजचं पाणी लागते 100 रुपयाचं, 3000 रुपये आता 100चं लागते। उन्हाळ्यामध्ये लागते आम्हाला 200 रुपयाचं पाणी। 6000 महिन्याचे पाण्याचे देतात आम्हाला आणि आमच्याकडे पाणी पण नाही मिळत। तर आम्हाला पाणी पण बायांकडून बोलावं, 10 रुपये बाल्टीने पाणी घेतो आम्ही आणि ते आम्हाला तर नळ पण नाही देत। आम्ही नळ घ्यायला तयार आहे ना, पण आम्हाला देऊ दिलं पाहिजे ना। परमिशन नाही देत ना आम्हाला नळाची, पण परमिशन पण नाही मिळत आम्हाला। बरं, त्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे तुम्ही टॅक्स भरता, तुमचे वट्टे आहे, त्याचं रिडेव्हलपमेंट का नाही म्हणत? तुमचे फक्त ओटे आहे म्हणजे तुम्हाला ओटे दिले आहे, तुम्हाला शेड बांधायची परमिशन नाही आहे असं म्हणतात ते लोक। तर मागे मीटिंग झाली तेव्हा काय म्हणणं होतं त्यांचं काय म्हणणं नाही, म्हणजे तेच त्यांच्या मीटिंगमध्ये येतं की तुम्ही जे फुटपाथवर बाहेर लावता ते लावू नको तुम्ही। मागणी म्हणजे आम्हाला सोयीनुसार नळ दिले पाहिजे, पाणी झालं पाहिजे आमचंवालं बरोबर। त्यानंतर आम्हाला शेड बांधून दिलं पाहिजे किंवा आमचे जे पालं बांधून आहे
जसं आम्ही पाल्याच्या खाली बसून राहिलो, हे ताडपत्री आहे त्याच्याने आमच्या मालाची आम्ही राखणूक करतो त्याच्याने, ते सुद्धा नाही काढलं पाहिजे. इथले जे रोड आहे ते रोड बनले पाहिजे. आता इथे तुम्हाला रोड चांगले दिसते, समोर जाऊन पण तुम्हाला रोड पूर्ण उबडखाबड होऊन जाईल. तर 70 वर्ष जुनी ही बाजारपेठ आहे. इथले हे जे भाजी विक्रेते आहे, पिढीजात त्यांचा व्यवसाय आहे. कोणाच्या आजोबाचं दुकान होतं, कोणाच्या वडिलाचं दुकान होतं आणि ते इवन इथे हाच व्यवसाय करतात भाजी विक्रीचा. मात्र मागच्या 70 वर्षामध्ये या बाजारपेठेमध्ये कोणतेही विशेष बदल झालेले नाही. इथे व्यापाऱ्यांना किंवा विक्रेत्यांना पाणी आहे ना वीज आहे, सोबतच पालिकेचे काही बंधनं देखील आहे. अशा परिस्थितीमध्ये वर्षानुवर्ष हे व्यवसाय करतात. त्यामुळे निदान या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गोकुलपेठ बाजारपेठेतल्या या भाजी विक्रेत्यांचे प्रश्न चर्चेत राहील आणि येणाऱ्या सरकारकडनं निकाली निघेल अशी त्यांना अपेक्षा आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.